नमस्ते। मी आज विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जो सर्वसामान्य ह्या देशातील नागरिकांना जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत मी आज ह्या ठिकाणी सोलापूर शहरातील अवैध धंदे चालवणारे तसेच अवैध धंद्यांना पाठीशी घालणारे सन्माननीय पोलीस आयुक्तांच्या नावे दरमहा अवैध धंदेवाल्याकडून हप्ता वसुली करणारे बाळासाहेब रामदास गायकवाड ASI पोलीस उपायुक्तांच्या नावे ह्या सोलापूर शहरातील अवैध धंद्याची वसुली करणारे भागवत शिंदे पोलीस हवालदार, राजू चव्हाण हे एक पोलीस हवालदार यांच्या विरोधामध्ये मी गेल्या 15 ते 18 दिवसापासून एक सोलापुरातील सामान्य नागरिक म्हणून एक सामान्य युवक म्हणून ह्या ठिकाणी मी लढत आहे। आज मी माझ्या अन्नत्याग बेमुदत उपोषणाला आजपासून सुरुवात केलेली आहे, परंतु माझ्या उपोषणाला जाणून बुजून टार्गेट करणं, माझं उपोषण मोडीत काढण्याचं काम सोलापुरातील पोलीस प्रशासनाकडून जाणून बुजून होत आहे। मी अनेकदा या ठिकाणी सांगितलेलं आहे, मी उपोषणाला बसलेलो आहे म्हणजे तो माझा अधिकार आहे। मला बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे, संविधान काय सांगतो, कायदा काय सांगतो, त्या कायद्याचा वापर करीत मी ह्या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसलेला आहे। जोपर्यंत या सोलापूर शहरातील अवैध धंदे हद्दपार होत नाहीत, या अवैध धंद्यांना पाठिंबा देणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही, अशी भूमिका मी घेतलेली आहे। सोलापूर शहरामध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे साहेबांनी बाळासाहेब रामदास गायकवाड ASI वाचक शाखा या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं गेलं होतं। सक्तीची सेवानिवृत्ती देखील त्यांनी दिली होती, परंतु हा माणूस पुन्हा कोणत्या आधारावर व कोणत्या कायद्यानुसार ह्या पोलीस सेवेमध्ये पुन्हा रुजू झाला, हा सगळ्यात मोठा संशयाचा आणि सर्वसामान्य सोलापूरकरांच्या डोळ्यासमोर येणारा हा प्रश्न आहे। म्हणून मी या ठिकाणी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे। माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जर आपण सोलापूरसाठी फक्त एखादा तास जरी तुम्ही दिला तर या सोलापूर शहरामध्ये जे पोलीस वसूलदार अवैध धंद्यापासून वसुली करणारे जे पोलीस वसूलदार आहेत त्यांनी आतापर्यंत शेकडो कोटी रुपयाची माया ह्या ठिकाणी जमवलेली आहे। आज अशा अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करणे, त्यांना कायमचं घरी बसवणं ही सोलापूरची जनता तुमच्याकडे एक विनंती करते। त्या आशेने आज मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नक्की मला न्याय देतील असा मला विश्वास आहे। परंतु गेल्या 15 ते 18 दिवसापासून मी निवेदन दिलो, स्मरणपत्र दिलो। सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री सन्माननीय जयाभाऊ यांना देखील त्या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे। जयाभाऊंवर माझा पूर्ण विश्वास होता, कारण की जयाभाऊ मला माहीत आहेत की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे लाडके मंत्री म्हणून ते महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे असलेलं जे गृह खातं आहे त्या गृह खात्याला कोणत्याही पद्धतीचा कलंक लागणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेणारे म्हणून मी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्याकडे बघत होतो। परंतु भाऊ, तुम्हाला कुणीतरी चुकीचं माहिती दिलेली आहे। तुमच्याकडे आजूबाजूला असणारे जी काही सगळे लोक जे आहेत तुमच्यापाशी कानामध्ये सांगणारे ते त्यांचा फायदा अशा वसूलदाराकडनं होतोय म्हणून तुम्हाला कुणीतरी चुकीचं सांगितलेलं आहे। परंतु मी जो विषय घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे तरी नक्कीच तुम्ही माझ्या उपोषणाच्या बाबतीमध्ये मी ज्या पद्धतीचे विषय तुमच्यासमोर उपस्थित केलेले आहेत, तुम्ही एक चांगल्या पद्धतीची अधिकाऱ्यांना समिती गठीत करून तुम्ही ह्या बाबतीमध्ये नक्कीच माहिती घ्यावी असं मला वाटतंय। आणि हा माझा लढा जोपर्यंत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्याकडे लक्ष देत नाहीत, जोपर्यंत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जोपर्यंत अशा वसूलदारांवर कारवाई करत नाहीत आणि या सोलापूर शहरातले अवैध धंदे ह्या सोलापूर शहरात हद्दपार करत नाहीत तोपर्यंत हा लढा मी लढत राहणार आहे।